अमरावतीच्या रुग्णालयातील व्हेंटिलेटर ब्लास्ट प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक माहिती पुढारीने उच्च हाती लागली आहे। रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या या व्हेंटिलेटरची वॉरंटी चक्क 11 जुलै 2026 रोजीच संपल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे वॉरंटी वाढवण्यासाठी व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीने रुग्णालयाला कॉन्ट्रॅक्ट पाठवलं होतं, मात्र रुग्णालयाने हे कॉन्ट्रॅक्ट साइन केलं नसल्याची माहिती आहे। त्यामुळे वॉरंटी संपलेल्या व्हेंटिलेटरचा वापर का सुरू ठेवण्यात आला असा गंभीर सवाल आता उपस्थित होतोय। 26 रोजी या व्हेंटिलेटरची वॉरंटी संपलेली होती आणि कंपनीने रुग्णालयाला पाठपुरावा केला, वॉरंटी रिन्यू करण्याची मागणी केली। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक पवार साहेब आहेत। सर, काय सांगाल की या कंपनीची वॉरंटी संपलेली होती का? वॉरंटी संपलेली होती, पण आपण EOV जी कंपनी असते, बाकीचे इक्विपमेंट आपले मेंटेनन्स करते, त्यांच्याकडे आपण मॅपिंग केलं झालेलं होतं। त्याच्या उपर त्याच कंपनीने आपल्याला मागच्या 6 तारखेला आपलं याच महिन्यामध्ये 6/8ला इन्स्पेक्शन करून दिलं तर ओके आहे म्हणून दिलं। पण त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की एकंदरीत त्यांनी तुमच्याकडे पत्रव्यवहार केला पण कॉन्ट्रॅक्ट साइन झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, आपण EOV कडे हे करतोय आणि EOV ही त्याच कंपनीकडनं करून घेतोय। फक्त EOV कडनं आपण कॉन्ट्रॅक्ट करतो, आपण डायरेक्ट कंपनीच नाही। EOV जी कंपनी आमची मेंटेनन्स करते त्यांच्याकडनं ती त्यांच्याचकडनं करते आणि त्यांच्याकडनं 6 तारखेला आपले झाले होते इन्स्पेक्शन त्याच महिन्यात। म्हणजेच एकंदरीत जे व्हेंटिलेटर होते ते मुदतीमध्ये होते असं? हा, मुदतीमध्येच होतं आणि ते आता याच्या आधीच होतं। 5 वर्षापूर्वीपासून आपलं आधीच चालू आहे, EOV कडनं चालू आहे, जे दुसऱ्या कंपनीचं आहे। आणि हे तर 2 वर्ष झाले होते, आपले 2-2.5 वर्ष झाले होते। त्याच्यामुळे हे गॅरंटीमध्येच होतं आणि त्याचं EOV कडनं आपण मॅपिंग केलेलं होतं आणि याच महिन्यामध्ये 6 तारखेला स्फोट होण्याच्या आधी 6 तारखेला त्याची तपासणी झालेली होती आणि ते ओके म्हणून वापरत आणि 3 दिवस आपलं सुरू होतं। नक्कीच जो कंपनीकडून आरोप करण्यात आलेला आहे तो नेमका चुकीचा आहे? आता ते टेक्निकल टीम आल्यानंतर त्यांचं जे इन्स्पेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतरच आपल्याला ठरेल की नेमकं काय याच्यामध्ये दोष आहे कुठे आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात आलेला होता अशी माहिती जी आहे ती डॉक्टरांकडून प्राप्त झालेली आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।